तर पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये देशाचे अर्थमंत्री मोहन सिंग यांनी 1991 मध्ये आर्थिक सुधारणांना सुरुवात केली। 1990 ते 1992 हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा बदलाचा काळ होता। या दरम्यान असा घोटाळा समोर आला ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली। हा घोटाळा शेअर बाजाराचा किंग हर्षद मेहताचा आहे, ज्याने 1980 ते 1990 च्या दशकात शेअर बाजाराची दिशा बदलली। हर्षद मेहताने बाजारात शेअर खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणला। शेअर बाजाराच्या या घोटाळ्याला हर्षद मेहता जबाबदार होता। त्यावेळी हा घोटाळा सुमारे 4000 कोटी रुपयांचा होता, जो आजच्या काळात अंदाजे 50,000 कोटी रुपये असेल। तर हर्षद मेहताला 1980 ते 1990 च्या दशकात शेअर बाजाराचे महसिया मानले जायचे। हे सर्वांना माहित आहे की शेअर धारक त्याला त्यांच्या नशिबाचे गुरु किल्ले मानायचे आणि ते ज्या शेअर्सवर हात ठेवायचे त्याची किंमत गगनाला भिडायची। हर्षद मेहताने शेअर बाजारातून एका रात्रीतून करोडोची कमाई केली होती। हर्षद मेहताचा जन्म 29 जुलै 1954 रोजी गुजरातच्या राजकोट येथे एका छोट्या कुटुंबात झाला। तर बालपणी मुंबईच्या बोरिवली भागात राहिले आणि 12वी नंतर हर्षद मेहताने लजपत राय कॉलेज मधून बी.कॉम केल्यावर 8 वर्ष छोटे मोठे काम केल्यावर एका ब्रोकरेज फर्म मध्ये रुजू झाले। 1884 मध्ये हर्षद मेहताने स्वतःची ग्रो मोअर्स रिसर्च मॅनेजमेंट नावाची कंपनी सुरू केली। हर्षद मेहताने ब्रोकरेज कंपनीत काम करताना शेअर बाजाराच्या युक्त्या शिकल्या। मेहताने शेअर बाजारात तेजी सुरू केल्यामुळे त्यांना बिग बुल असे म्हटले जायचे। 1990 मध्ये शेअर बाजार झपाट्याने वाढला, ज्यासाठी मेहता जबाबदार ठरले। आपली कंपनी सुरू केल्यामुळे हर्षद मेहताने बॅम्बो स्टॉक एक्सचेंज मध्ये ब्रोकर म्हणून सदस्य घेतले। इथून पासून हर्षद मेहताचा शेअर बाजार किंग बनण्याचा प्रवास सुरू झाला। 1990 च्या दशकात मोठ्या गुंतवणूकदारांनी हर्षद मेहताच्या कंपनीत पैसे गुंतवायला सुरुवात केली, पण एका कारणामुळे हर्षद मेहताच्या नावाची शेअर बाजारात छाप पडली आणि ते म्हणजे आपल्या पैसा ASCC म्हणजेच असोसिएटेड सिमेंट कंपनीत गुंतवायला सुरुवात केली। हर्षद मेहताने ASCC मध्ये पैसे गुंतवल्यावर जणू शेअरचे नशीब पलटले, कारण ASCC 200 रुपयाचा स्टॉक काही वेळात 9000 रुपयावर उंचवला। 1990 पर्यंत हर्षद मेहताचे नाव प्रत्येक प्रमुख वृत्तावर आणि मासिकच्या पृष्ठावर दिसू लागले। हर्षद मेहताचे नाव शेअर बाजारात मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले। पण हर्षद मेहतांकडे एवढा पैसा कुठून आला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। बँकिंग व्यवस्थेचा फायदा घेत हर्षद मेहता त्यांच्याकडून कर्ज घेऊन पैसे बाजारात गुंतवायचे। 2 बँकेचा ब्रोकर म्हणून मेहता 15 दिवसात कर्ज घेऊन बँकेकडून पैसे उभे करायचे आणि बाजारात नफा कमावल्यावर पैसे बँकेला परत करायचे। ही बाब समोर आल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण सुरू झाली। ही बात उघडकीस येताच मेहतांवर 72 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून जवळपास दिवाणी खटले दाखल करण्यात आले। 31 डिसेंबर 2001 रोजी रात्री उशिरा त्यांच्या छातीत दुखू लागलं असल्याची तक्रार केली। त्यानंतर त्यांनी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला। मित्रांनो, तुम्हाला हर्षद मेहताची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा, शेअर देखील करा आणि मराठी युवक या YouTube चॅनलला सबस्क्राइब देखील करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।